स्वागत आहे. आज आहे आपला ब्लॉगचा पार्ट 2 आणि आज आम्ही आलोय पंढरपूरला आणि आम्ही काल इथंच राहिलेलो. आज आम्ही पंढरपूरचं सकाळ सकाळ दर्शन करणार आहे, ते पण 5 वाजलेत आता. माऊली का कसं वाटतंय तुम्हाला? एक नंबर वाटतंय, मला भारी वाटतंय. हरदू सांग बरं. एक नंबर. कसं वाटतंय दर्शन तुला? एक नंबर. हे 5 वाजता उरकून सगळे बसलेत, फक्त त्यांच्या बायकांचं उरकलं नाही म्हणून हे थांबलेत असेच. 4 वाजताच उरकून बसलेत, बायकांचा उरकला नाही. 5 वाजले, 5 नाही 5:15 झालेत. तर आता यो लॉज आहे ना, पप्पाच्या मित्राचा आहे. तुम्हाला सगळ्यात पहिला हा पूर्ण लॉज दाखवतो मी. बघू शकतात ही गाडी आहे आपली आणि ही पण पप्पाच्या मित्राची गाडी आहे आणि हा गेट आहे आणि हा आमचा लॉन्च आहे आणि यो आपला रूम आहे. तुम्ही बघू शकता तिथे सगळे तयारी होऊन आलेत आणि इथं एक आणि इथं 2 बेडरूम आहेत, इथं 2 वॉशरूम आहेत आणि वरती पण सेम तसाच आहे. तुम्हाला वरती जाऊन दाखवतो मी. तुम्ही बघू शकता इथून खूप म्हणजे खूप, पण आम्ही झोपलोच नाही रात्रभर कारण की आम्हाला दर्शन घ्यायचं होता म्हणून आम्ही लवकर उठलो. सेम वरती तसाच आहे, बघू शकता तुम्ही. सेम तसाच आहे, इथं 2 रूम आणि ते. आणि आता तुम्हाला इकडची मी गॅलरी दाखवतो. हे बघा ही गॅलरी आहे आणि आता रात्रीचे 5 वाजलेत म्हणून एवढं सन्नाट आहे. दर्शन कसं वाटतं तुला? इकडचं वातावरण कसं, थंडी आहे का नाही? बघू शकता ही आपली गाडी आहे. आता आम्ही जाणार आहे डायरेक्ट पंढरपूरला. तुम्हाला तिकडे भेटतो, तर बघतो यांचं कधी उरकते, मग डायरेक्ट तुम्हाला भेटतो. फायनली आम्ही आता निघालोय. या सगळ्यांचं उरकलंय आता तुम्हाला आमची लोकेशन दाखवतो की आमचा लॉज कुठं होता. बघू शकता आजूबाजूला एकदम काहीच नाही, मध्ये थोडे छोटे छोटे असे बंगले आहेत आणि त्याच्यामध्ये पप्पाच्या मित्राचा एक लॉज आहे, तिथं आम्ही आज राहिलेलो. तर तुम्ही बघू शकता यो लॉज आहे, याचं नाव तुम्ही बघू शकता श्री संत विठ्ठल बाबा भक्त निवास. इथं आम्ही राहिलेलो काल आणि आता आम्ही चाललो आहे डायरेक्ट दर्शनाला. तुम्हाला डायरेक्ट आता मी दर्शनाला भेटतो. फायनली आम्ही आलेलो आहे आता पंढरपूरला. तर आता आम्ही आलो इथं. आम्हाला कळलं की तिकडे शूट करणं अलाउड नाही. मला जेवढं शूट करता येईल मी तेवढं शूट करून दाखवेल तुम्हाला. तर चालेल, तुम्हाला दाखवतोच पुढं. तुम्ही बघू शकता इकडे एक पालखी आहे याची आषाढी एकादशीची. इकडे त्यांच्या मूर्त्या लावल्यात, तुम्ही बघू शकता. ही पालखी आहे आषाढी एकादशीची आणि इथं एक शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आणि आता आम्ही आलो, आता सकाळचे 6 वाजलेत, आताच उजडलाय. मायरा गुड मॉर्निंग. सगळे झोपेत आहेत आता कारण की आम्ही रात्रभर झोपलोच नाही. तर चालेल, तुम्हाला पुढे भेटतो. पहिले किती वर्षानंतर आले जातात? 15 वर्षानंतर आलेलो. 15 वर्ष. ना तुम्ही? मी पहिल्यांदाच आलेलो. पहिल्यांदा आले? 15 वर्ष झाले. 15 वर्ष मी पण पहिल्यांदाच आलो इकडं. माऊली का किती वर्षानंतर आले तुम्ही इकडं? माऊली नाही काढले रे. माऊली का तुम्ही इकडे बघा किती वर्षानंतर आले? आता 3 वर्षानंतर आलेलो आहे. दर्शन गाला बिलाला पण लागलं. त्याचं गाल दाखव. त्याच्यानं कसं वाटतंय तुला? कसं वाटतंय तुम्हाला? मस्त. किती वर्षानंतर तुम्ही पहिल्यांदा आले का पहिले आलते? एकदा आलेलो. किती वर्ष झाले त्याला? लहानपणी आलो. लहानपणी. आता किती वर्षानंतर आले, काय तुम्हाला चेंजेस दिसतात का नाही? 10 ते 12 वर्ष झाले. तर चालेल, आता तुम्हाला वाटतं एक नंबर. मस्त वातावरण कसं आहे पाऊस पडल्यामुळे? वातावरण मस्त आहे. आता तुम्हाला डायरेक्ट मी आत भेटतो. तुम्हाला मी आता सगळ्यात पहिलं मंदिर दाखवतो. तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर. या मंदिरात आपण आज जाणार आहोत, पण या मंदिरात शूट करणं अलाउड नाही बिलकुल. पण लॉकर मध्ये फोन ठेवायला लागतो. मग आता तुम्ही इथूनच हे मंदिर बघा, असं मंदिर आहे हे सगळे. आता आम्हाला असं कळलं की 2-3 तास लागतात लाईन मध्ये. तर चालेल, आता तुम्हाला डायरेक्ट आम्ही दर्शन झाल्यावर भेटतो. आमच्या प्लॅन मध्ये थोडा चेंज आलाय. आता आम्ही मुख दर्शन घेणार आहे डायरेक्ट, म्हणजे कारण की तिकडे 5 तास लागणार आहे. जर आम्ही लाईनीत थांबलो तर आमचे बाकीचे दर्शन होणार नाहीत. आम्हाला अजून तुळजापूर, अजून अक्कलकोटला जायचं आहे म्हणून आम्ही असं डिसिजन घेतलं की आता आम्ही मुख दर्शन घेणार आहे. मग तिथं फोन अलाउड आहे, तिकडे मी तुम्हाला थोडी शूट दाखवू शकतो. तर चालेल, आता आम्ही लाईनीत लागतो, तुम्हाला तेव्हा भेटतो. हे बघा हे बाबा आहेत आपल्यासोबत. महाराज कशा आहेत तुम्ही? तुम्ही पण मुख दर्शन घेतात? भरपूर गर्दी असते बघा. चालेल चालेल.
आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही मुख दर्शन केलंय. आता आम्ही चाललो तुळजापूरला. आता तुम्हाला मी डायरेक्ट आता बसमध्ये भेटतो, कारण की आपण फायनली पोहोचलो आहे आता तुळजापूरला. आता खूप गर्दी आहे असं दिसते आपल्याला. इथं आपले 2-3 तास लागू शकतात लाईन मध्ये. आता बघू किती वेळ लागतो. आणि आम्ही आता 10:30 वाजलेत, म्हणजे आता आपण अजून अक्कलकोट करायचं आहे. मला वाटतं आजच आमचे सगळे देव होतील आणि आम्ही उद्या सकाळी निघू. आज कुठंतरी रात्री स्टे करायचं आहे आम्हाला. तर चालेल, आता तुम्हाला मी दाखवतो. ओम, कसं वाटतं तुला? ओम, तू पहिल्यांदा आला असेल ना? माऊली काका किती वेळ आले तुम्ही? किती वेळ आले? दुसरी वेळ काय माऊली काका, आम्ही किती वेळा आलो? 3-4 वेळा आलोय. जाऊ दे आता, चला तुम्हाला मी दाखवतो इकडचे कसे. इकडे पण खूप गर्दी असं वाटते, कारण की आज पौर्णिमा आहे म्हणून. तर चालेल, चला तुम्हाला पुढे भेटतो. चाललोय मंदिराच्या आत, लाईनीत लागतोय आता. इथं खूप गर्दी आहे. आम्हाला जवळजवळ 2-3 तास लागू शकतात दर्शनासाठी. तर चालेल, चला तर लाईनीत जातो मी. तर चला. तिथं आम्ही कुंड आहे, तिथं कुंड पाशी आलोय. तिकडून थोडेसे हातपाय धुवायचे असतात, अशी ही इकडं आहे. तर तुम्हाला मी तो कुंड दाखवतो. बघू शकतात, हा कुंड आहे. आता आम्ही इथं हातपाय धुणार आहे आणि मग तिकडं लाईनीला लागणार आहे. चालेल, चला आम्ही हातपाय धुवून लाईनीला लागतो. आम्ही फायनली मंदिराच्या आत आलेलो आहे. तुम्हाला मंदिराच्या आतचं काय काय माहोल आहे ते दाखवतो. सगळ्यात पहिला बघू शकतात, इथं एक छोटंसं मंदिर आहे आणि इथं दर्शनाला जायची लाईन असते. आणि आता आम्ही लाईन मध्ये चाललोय. तर डायरेक्ट तुम्हाला आता दर्शन झाल्यावर भेटतो मी. जय शिवाजी. आम्ही 3 तास झाले लाईनीत उभे आहोत अजून. म्हणजे आता आम्ही बसलोय, कारण की एवढं आम्हाला दमल्यावानी झालं की 3 तास आम्ही 2 फ्लोअर पार केले, तरी अजून 1 फ्लोअर बाकी आहे. काय सांगू तुम्हाला? अरे तुला कसं वाटते? आम्ही 2 फ्लोअर पार केले, पण अजून 1 फ्लोअर राहिले. नाना, तुम्हाला कसं वाटते? आम्ही 18 तास प्रवास करून इथं आलेलो आहे आणि लाईनला 3 तास अजून उभे आहेत. अजूनही दर्शन झालेलं नाही. खूप त्रास होतो. दर्शन तुला? दर्शन पण खूप तक्रार, छोटा आहे तरी तो लाईनीत उभा होता. जाऊन द्या, काय करू. तुम्हाला आता आम्ही डायरेक्ट दर्शन झालं भेटतो.
मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे. आता इकडे एक दगड आहे, तो इच्छा हे करतो, तर आम्ही ती इच्छा हे केली. मामा तुमचं काय आलं? माझा काय स्टेबल राहिला, तुम्हाला ती क्लिप दाखवतो, तुम्ही ती क्लिप बघा. मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे आता तुळजापूरला. आता आम्ही चाललोय अक्कलकोटला. आता आमची बस येणार आहे इकडं, ते आम्हाला आता अक्कलकोटला नेणार आहे. मग आता तुम्हाला मी डायरेक्ट बस आल्यावर भेटतो. तर गाईस आता आम्ही चाललोय अक्कलकोटला. मध्ये आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही आता ब्रेकफास्ट करायला आलोय आणि ब्रेकफास्टसाठी आम्ही भजी खायला आलोय. आम्हाला शशी काकांनी सांगितलं इकडे स्पेशल भजी भेटतात. तुम्हाला शशी काका या भजीबद्दल थोडी माहिती देतील. आता इथे सांगा या भजीबद्दल, कशी असतात भजी? एक नंबर लागते. चटणी आतमध्ये ऑलरेडी. ठीक आहे, मग आता आम्ही पण खातो आणि आता मी तुम्हाला डायरेक्ट अक्कलकोटला भेटतो. फायनली आम्ही आलो आहे आता अक्कलकोटला. श्री स्वामी समर्थ यांचं दर्शन घ्यायला. दर्शन कसं वाटते तुला? प्रसन्न वाटतंय. आम्ही स्वामी समर्थाचा देव करायला आलो, दर्शन करायला आलो. हो, आता आम्ही आलेलो आहे. आता रात्रीची वेळ, एवढी गर्दी नाही तर जसे तुळजापूरला आणि पंढरपूरला होती. तर आता आम्ही इथं दर्शन घ्यायला येतोय. आता दर्शनाला एवढी मोठी लाईन नाही, तर तुम्हाला दाखवतो. इथं छोटे छोटे दुकानं आहेत, दर मंदिरात दुकानं असतातच. इथं त्यांचे सगळे वस्तू आहेत जे ते वापरायचे, त्यांचे खाट आहे ते झोपायचे, श्री स्वामी समर्थ, हे सर्व तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर चालेल, चला तुम्हाला दाखवतो. वाटतंय गणेश काका? एकदम मस्त. चालेल, आता आम्ही आलेलो आहे. तिथं आम्ही लाईनीत थांबतो. इथं एवढी गर्दी नाही आहे. तर इथं सकाळी किती गर्दी होती ना अर्धू किती तास लाईनीत होतास तू? 5 तास. आता इथं एवढी गर्दी नाही, तर आम्ही फटाफट हो त्याच्यात जास्त होतं. आता इथं आम्ही फटाफट दर्शन घेतो, मग तुम्हाला भेटतो. तुम्हाला मी काकाला भेटतो, त्यांच्यामुळे आमची ही ट्रिप सफल झालेली आहे. हे आमचे काका आहेत. काका कसं वाटते तुम्हाला? एकदम छान. आमच्या सोबत 3 दिवस हे करून. हो, एकदम मस्त. तर काकाला आपण थँक्यू बोलूया, त्यांच्यामुळेच आपली ही पिकनिक एकदम भारी झालेली आहे. तर चालेल, तुम्हाला आता आम्ही दर्शन झालं भेटतो. फायनली आलेलो आहे आता मंदिराच्या आत. आणि तुम्हाला मी मंदिर दाखवतो. तुम्ही बघू शकता ते मंदिर आहे. आज शूट करता येणार नाही म्हणून मी इथूनच तुम्हाला टीव्ही मधून दाखवतो. तर चालेल, तुम्हाला आता मी डायरेक्ट दर्शन झाल्यावर भेटतो. आमचं दर्शन झालेलं आहे आता. तर शशिकाका आम्हाला कुठेतरी नेणार आहे. कुठे नेणार आहे शशिकाका? चोळप्पाच्या वाड्यावर नेणार, जिथं स्वामी राहत होते, स्वामी खात होते, त्या वाड्यावर मी जाणार आहे. तिथं स्वामींची सर्व म्हणजे पादुका वगैरे, जे स्वामींचं हे होतं शस्त्र वगैरे, ते सगळं तिथं चोळप्पाच्या वाड्यावर आहे. आम्ही ते बघायला जाणार आहे का? हा, जर चालू असेल का आता? हो, बघू आपण, ट्राय तर करूया. ठीक आहे, चला मग डायरेक्ट तुम्हाला मी तिकडे भेटतो. आमच्या प्लॅन मध्ये थोडा चेंज आलाय. आम्ही त्या वाड्यात जाऊ नाही शकत, कारण की तिकडे काम चालू आहे. तिकडे आमची गाडी पण जाऊ शकणार नाही आणि ते चालायला पण खूप लांब आहे, 1-2 किलोमीटर आहे. म्हणून आम्हाला तिथे जाता येणार नाही. म्हणून आता आम्ही डायरेक्ट चाललोय. कैशियर भाई नाचो.
आम्ही फायनली आलेलो आहे. आम्ही आलेलो आहे ओम साईच्या मावशीच्या घरी. तर आमचं आता जेवण झालेलं आहे. आता आम्ही निघालोय उरणला. या माणसांना काम निघालाय उद्या, म्हणून आता आम्ही उरणला निघालोय. रात्रीचा निघालंय यांना काम. आता आम्ही चाललोय उरणला. तर तुम्हाला आता सगळ्यांचे मत बघा काय काय आहे. एवढे 2-3 दिवस खूप एन्जॉय केला आम्ही. आता चाललो आम्ही परतीच्या प्रवासाला. धन्यवाद. आमचं दर्शन झालं सर्व ठिकाणी व्यवस्थित. आम्ही आता मुक्काम करणार होतो, पण काही कारणास्तव आम्ही उरणला चाललेलो आहे, कारण आम्हाला उद्या सुट्टी नाही, आम्हाला दुट्टीवर जायचंय. त्याच्यामुळे आता सॉरी, आम्ही चाललो उरणला. तुम्हाला काय वाटतंय रात्रीच तुमच्या निघा? काल दिवसभर गाडी चालवली, रात्री चालवली, आता परत चालवायची. तुमचे 10लाच आहेत. गणेश काका तुम्हाला? काय नाही, आता मस्त प्रवास आमचा होईल. मस्त झाले दर्शन. रणजित काका तुम्ही? एकदम मस्त वाटला. आमचं सर्व देवस्थानाचे दर्शन एकदम मस्तपैकी झाले. आता आम्ही निघतो. आपण पहिले शशी काकाचे अभिनंदन करूया, कारण की त्यांच्यामुळे आम्ही इथं आलतो. व्हेज बिर्याणी, दम बिर्याणी खाल्ली. व्हेज दम बिर्याणी. तर चला, तर चाललोय पुरणला. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक सुद्धा करा. तर तुम्हाला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तवर बाय.